हॅलो फ्रेंड्स, कशा तुम्ही? मजेत नाही मजेतच राहा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काय सांगू फ्रेंड्स तुम्हाला, आज माझी तुफान अशी भांडणं झाले बघा. कारण ज्यावेळेस पैसा वाया जातो आपल्या कष्टाचा, त्यावेळेस आपण खूप म्हणतो की अशा गोष्टी नाही करायला पाहिजे, तसं असं आपल्या मनात येतं. कारण आपला स्वभाव तसा असतो त्यामुळे. पण काय करणार ना, कधी कधी अशी वेळ येते ना, तिथे आपल्याला भांडणं करावीच लागतात. माणसाचा स्वभाव असतो नसतो ती लांब राहिली सगळी गोष्ट. पण वेळ आली की माणसाने जिथं तिथे बोललं पाहिजे असं मला तर पर्सनली वाटतं. नाही तर आपण नाही बोललं ना, मग समोर व्यक्ती पण फायदा घेतो. त्यामुळे माझी एका व्यक्तीशी खूप सारी भांडणं झाली. का झाली, कशात झाली समजेलच तुम्हाला. कारण की मी काय तुमच्याशी कोणती गोष्ट लपवून ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट न गोष्ट मी तुमच्यावर शेअर करते. प्रत्येक ब्लॉगमध्ये माझं दिवसभर काय घडतं, काय नाही, चांगलं वाईट जे काय आहे ना, प्रत्येक गोष्ट मी तुमच्यावर शेअर करते. तुम्ही जो कोणी माझं डेली ब्लॉग बघताय त्याच्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज समजत असेल की मी प्रत्येक गोष्ट माझी शेअर करते तुम्हाला. अगदी साध्यात साधी गोष्ट जरी माझ्या घरात मी घेतली तरी पण मी तुम्हाला माझ्या घरच्यांसारखं प्रत्येक गोष्ट शेअर करते. माझ्या मुलांबरोबर काय झालं, मी बाहेर गेले, काय झालं, ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करते. कारण मी एकंदरीत मी तुमची माझी फॅमिलीच मी तुम्हाला मानते. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. चांगलं घडू वाईट घडू सगळ्या गोष्टी शेअर करते. असं नाही की फक्त वाईटच घडलं ते शेअर करते आणि चांगलं घडलेलं कधी शेअर करतात, तसं नाही आहे. पण प्रत्येक गोष्ट मी चांगलं वाईट सगळं शेअर करते. कसं असतं माहिती आहे का, आपण एखाद्या हे केलं ना की आपण सगळ्या गोष्टी शेअर करावंच लागतो आपण ॲटोमॅटिक. आणि त्यानंतर बघा, त्याच्या आधी म्हटलं चला पहिल्यांदा घरातलं जे रुटीन आहे ना ते पहिल्यांदा तुमच्याशी शेअर करते. तर बघा, इथे शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेत आहे जेवणासाठी. बघा, मस्त यम्मी टेस्टी असे शेवग्याच्या शेंगा इथे मी बनवलेल्या आहेत. मस्त अशी रस्सा भाजी बनवलेली आहे शेंगदाण्याचं कूट घालून वगैरे. तर एखाद्या ब्लॉगमध्ये परत मी शेअर करेन, कारण खूप अशी घाई आहे मला आज. त्यानंतर बघा, इथे दाल फ्राय मस्त यम्मी टेस्टी बनवलेला आहे. नेहमीचं म्हणणं होतं की मम्मा तुला हॉटेलसारखं दाल फ्राय जमत नाही, तर इथे त्याला मी बनवून दाखवलंच आणि त्याला खूपच आवडलं. त्यानंतर भात बनवलेला आहे, चपाती बनवलेला आहे, दूध वगैरे तापून ठेवलेलं आहे. त्यानंतर म्हणलं चला बाकीची कामं पटकन उरकून घ्यावं, जेणेकरून मला जायचं आहे त्याच्याकडं. कारण मला 2-3 दिवस झालं त्या भेटायचंच होतं. कारण की काय करणार ना, माझं एवढं मी पैसा खर्च केला आणि त्यात हे असं होणं मला अजिबात पटत नाही. कारण ज्यावेळेस आपण कष्टाचा पैसा असतो त्यावेळेस आपल्याला वाईट वाटतं आतून. मग म्हटलं नाही, मला कधी काही होऊ दे, मला भेटायचंच आहे, म्हणून मी आता त्यांना भेटायला जाणारच आहे. त्याच्या आधी घरची कामं तर आपल्याला करावी लागतात ना. घरची कामे आपण नाही करणार तर कोण करणार ना. माझ्या घरात तर असं आहे ना की नाही केलं तर अख्ख्या कपडे जरी फोल्ड नाही केले ना, तर कपडे 4-4, 5-5 दिवस कपडे माझे तसेच बेडवर लोळत राहतील. मग बेडवरनं खालनं वरती बेडवर, म्हणजे रात्री झोपायचेच बेडनं खाली कपडे टाकले जातात आणि सकाळी उठले की वर ठेवले जातात मावशीच्या. हे असलं रुटीन असतं. मग त्यामुळे कसं होतं की आपल्याला कधी कधी कंटाळा येतो. मग बेडवर तसे राहतात, मग ते खाली टाकलं जातं, मग वर ठेवलं जातं, मग खाली वर असंच होतं. त्यामुळं म्हटलं की आता एवढं घरातलं काम उरकून जावं. आता मावशींचं थोडंसं हे आहे ना त्यामुळे. आणि इकडे तनिष आलेला आहे, तो तिकडे कधी नाही ती व्हिडिओमध्ये येऊन हाय करतोय. हेच मला विशेष वाटलं की तो व्हिडिओमध्ये येऊन हाय कसं काय करतोय. तर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे बघा. त्यामुळे कुठेतरी आतून एकदम छान असं वाटतंय. आता बाल्कनीतलं ऊन वगैरे सगळं गेलं आहे काय फ्रेंड्स, नाही असं नाही, पण काय माहीत तरीसुद्धा प्रचंड असं उन्हाच्या झळा वगैरे लागत आहे. तर शॉर्टकटमध्ये थोडंसं मी दोन्ही दोऱ्या खाली घेतल्या एकदमच, आणि एकदमच त्याचे कपडे काढून घेतले. अशा 4 होल्डर आहेत ना आमचे, 4 दोऱ्यांचे असे रॉड्स आहेत ना, तर दोन्हीवर एकदमच कपडे वाळू घालते. शॉर्टकट काहीतरी आयडिया लावली मी खरं तर. कारण कसं असतं बघा की थोडंसं डोकं लावलं ना, कामं पण फास्ट होतात. आणि ऊन नसलं तरी पण उन्हाच्या झळ्याने काय माहीत खूपच गरम गरम वाटत आहे. आणि प्रचंड असं ह्यावर्षी ऊन आहे बघा. आणि बऱ्याचशा पेपरमध्ये वगैरे पण येते ह्यावर्षी पाऊस कमी आहे, त्या पावसाळ्यामध्ये पण उन्हाळा जाणवणार आहे असं म्हणणं आहे म्हणे त्यांचं. माहीत नाही आता काय होणार आहे काय नाही, देव जाणे. पण जे काय परिस्थिती ती येते त्याला आपल्याला सामोरे जावंच लागतो, कितीही नाही म्हणलं तरी. पण आता हे दोन्ही दोऱ्या अशा प्रकारे मी वाळू घातलेला आहे. कपडे काढलं ना एकदम दोन्ही दोऱ्या मी 2-2 दोऱ्या तसेच करते. पटकन होतं ना, कधी कधी असं करते म्हणजे की पटकन होऊन जाईल ह्यासाठी. आणि बाहेर एवढं ऊन पडलं आहे ना, त्यामुळे थोडंसं म्हणलं पटपट होऊन जाईल ना ह्यासाठी. नंतर कपड्यांचा ढिगारा बेडवर पडलेलाच आहे, तुम्ही बघितलंच, मी टाकले सगळे कपडे. ते कपडे आता मला फोल्ड पण करायचे आहेत खूप सारे बघा.
नाही म्हणलं तर आता मुलं मोठी झालीत ना, खूप म्हणजे खूप कपडे पडतात. मुलं होती ना लहान असताना म्हणजे आठवड्यातनं मी 2 वेळा मशीन लावत होते. आता मला 1 दिवसाआड मशीन लावायला लागतं. म्हणजे एवढे कपडे पडतात नाही म्हणलं तर. शनिवारावर कधी येतो कळत नाही. त्यावेळेस मग माझे टॉवेल वगैरे राहतात. त्यानंतर बघा हे पण दोन्ही रॉड भाई केले आणि ते कपडे वगैरे सगळं कपड्यांचं कामं उरकून घेतले. आणि बघा कामं काही संपत नसतात बघा आपल्या बाई माणसाला. थोड्या दुपारी बसले लोळले म्हणजे लोळत माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे असतं बघा फ्रेंड्स. म्हणजे थोडंसं पडूनच कधी असं नाही की डोळे झाकून वगैरे झोपले गार असं पण नाही होत. त्यानंतर मला हे गहू ज्वारी आणून ठेवलेलं होतं, पीठ संपलेलं आहे तर दळण वगैरे करून घ्यावं, कारण की नाही केलं तर बघा कसं सगळं कामं पडतात. आता येणारा व्लॉग नेक्स्ट व्लॉग इतका छान असणार आहे. मी जाणार आहे बाहेर गावाला, आणि गावाला कुठं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला समजणार आहेच नाही असं नाही. आणि त्यानंतर कसं म्हणलं की दळण वगैरे करून ठेवावं, की नंतर गावाला आले खूप म्हणजे खूप कंटाळा येतो बघा. ऑलरेडी कपड्यांचा ढिगारा पडलेला असतोच, नाही असं नाही. आणि त्यात मग असले घरातली कामं करायचं म्हणले मला तर खूपच कंटाळा येतो. तुम्हाला येतो का सांगा, कारण की किती नाही म्हणलं ना बघा, गावावरून आला ना 1-2 दिवस तर माणूस असं नुसतंच घरातलं थोडं खाणं पिण्याचं करायचं आणि गाढवासारखं लोळत बसायचं. हे तर माझं चालू असतं. आणि कपड्याची बॅग कुठं आपण बीचला वगैरे गेलं तर ते धुवायला टाकतो मशीनला. आणि बाकी तर असे ठिकाणी गेलं तर कोरड्या ठिकाणी गेलं तर माणूस अजिबात तसंच बॅग पडून राहतात माझ्या तशा. त्यानंतर म्हणलं की हे जे काही आहे ना दळण वगैरे करून घ्यावं, कारण की दळण नाही केलं तर मग खूपच हे होतं. आणि आमचा बघा पाठीमागचा जो फॅन आहे तो फॅन लावला आहे तो कर्टनच्या पाठीमागे जाऊन लपला आहे, तो तिकडं हवा येते. नंतर मला समजलं, मग मला इतकं हसू आलं ना, म्हणजे अरे वारं काय येत नाही तर बघते तर कर्टनच्या मागे ते लपलेलं होतं. मावशीने झाडताना तिकडे हे केलं होतं ना त्यामुळे तिथंच झालं. त्यानंतर ज्वारी वगैरे माझी नीट करून वगैरे झाली. त्यानंतर मला आता गहू पण पटकनी नीट करून वगैरे घ्यावं, जेणेकरून कसं पटकनी मला केलं ना नंतर गावाला गेल्यानंतर आई तर मस्तपैकी पीठ तर भेटेल. मुलांचे बाबा जातीलच दळण वगैरे घेऊन, त्यांनी जर जमलं तर जातील, नाही तर नाही मग मला जावं लागणार गावाला आल्यानंतर. त्यानंतर बघा थोडीशी कितीही माणसाने बघा व्यवस्थित करायचा प्रयत्न करते मी, नाही असं नाही, कारण एक्स्ट्राची असली कामं करायला नको वाटतात मला, म्हणून व्यवस्थित करते. मग थोडंसं 10-15 तरी गव्हाचे ज्वारीचे दाणे तेवढं सांडतातच नाही म्हणलं तरी. आणि त्यामुळे म्हणलं करून घेतलं मी तिथं ज्वारीचं, आता गव्हाचं करून घेते. आणि ह्यामध्ये आळ्या किड्या काहीसुद्धा नाही कुठं. तर मी तुम्हाला सांगते ज्वारीचं नीट केलं आणि त्यामध्ये 3-4च खडे निघाले आणि एखादी दुसऱ्याची काडी निघाली, नाही तर अजिबात. आणि गव्हामध्ये तर खरं सांगू का काहीच निघत नाही, अगदी थोडीशी डस्ट असते, बाकी काही नसतं. त्यामध्ये खडेसुद्धा दिसून येत नाहीत. एवढं स्वच्छ असे गहू आणलेले आहेत. आणि जरवेळेस आम्ही तसेच आणतो गहू. आता हे झाला गहू वगैरे नीट करते आणि भेटते तुम्हाला नंतर. तर आता इथे कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाले आणि चाललेले आहे मी डॉक्टरांकडे, कारण की डॉक्टरने रुटीन चेकअपला मला 10 दिवस झाल्यानंतर या म्हणले होते. आणि माझं राहून गेलं 10 दिवस होऊन त्याच्यावरती 6 दिवस कंप्लीट झालेले आहेत. त्यानंतर मग मला आता डॉक्टरांकडे जाऊन या गावाला जायच्या आधी. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, कुठे गावाला जायचं म्हणलं ना 100% माझं डोकं नाक इतकं प्रचंड मस्तक वगैरे दुखतं, मला उलट्या होतात. म्हणलं आता त्यासाठी पण गोळी डॉक्टरांकडे घेऊन यावं, कारण प्रचंड असा त्रास होतो, मी सहनच करू शकत नाही, एवढा अतिप्रमाणात मला तो त्रास होतो. म्हणलं आता कधी मी ह्या बाबतीत डॉक्टरांकडे गेले नाही. आज वरवरच्या गोळ्या ह्यांनी दिले त्याने दिले ते खात बसलेली होते, पण ह्यावेळेस म्हणलं तर आपल्याला जी काही गोळी लागते ना ते कायम प्रवासातली गोळी ठेवावी. कधी आधी त्रास होत नव्हता, पण हल्ली मलाच कळत नाही की मला एवढा का त्रास व्हायला लागलेला आहे, प्रचंड असा त्रास होतो बघा. म्हणलं डॉक्टरांकडे जावं, त्यासाठी आता चाललेली आहे. आणि पॉवर बँक मला सारखं चार्जिंग लावून घ्यावं लागतं, कारण इतकं माझी मोबाईलची बॅटरी सारखं उतरते ना, त्यामुळे पॉवर बँकनेच मी चार्जिंग वगैरे करते. आणि आयफोन आता माझा जुना झाला आहे ना, त्यामुळे त्याचं चार्जिंग पटकन उतरते, त्यामुळे एडिट वगैरे करताना डायरेक्ट चार्जिंग लावून वगैरेच मग पॉवर बँक मला बरं पडतं. कुठेही जाऊन नाही तर स्विचबोर्डच्या इथंच मला थांबावं लागतं, त्यामुळे मी तसंच करते आता सध्या. तर आता पॉवर बँक चार्जिंग लावलं आणि घेतलेलं आहे ड्रेस अल्ट्रेशन करण्यासाठी वगैरे. आईकडे पण जायचं आहे, मी तर जिथे गावाला तर फिरायला झाली ना त्याच्यानंतर येऊन 2 दिवसांनी मला आईकडे पण जायचं आहे. त्यामुळे म्हणलं आता ड्रेस अल्ट्रेशन वगैरे करून घ्यावं. 2 ड्रेस घेतलेले आहेत. आणि माझं जरवेळेचा प्रॉब्लेम, कोणताही ड्रेस घेतला ना मला अल्ट्रेशन केल्याशिवाय तो व्यवस्थित असं कधीच बसत नाही. आणलाय ड्रेस आणि परफेक्ट बसला असं कधीच होत नाही, त्यामुळे मला अल्ट्रेशन वगैरे करून घेते. अल्ट्रेशनची इथे दादांची तर आलेली आहे मी. भैया ये 2 ड्रेस हैं, एकदम ही टाइट मत कर, नहीं हो जाएगा,
इसका हाथ का करना है, वो इसका इधर का करना है। इसका हाथ का करना है, इसका हाथ का, इसका और इसका इधर ही बस करना है। खाली कमर में, इधर इधर खाली बीच तक में मार दो क्या? नहीं, टक नहीं है, सब बीच में ही कर दो। हाँ कर लो। फ्लैश निकल जाएगा। पाणी गरम हे बॅग ड्रेस वगैरे अल्ट्रेशनला टाकले, त्यानंतर आले आहे हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे का कॉल करून ऑलरेडी मी विचारलेलंच होतं, तर ते म्हटले की गर्दी नाही आहे, तुम्ही येऊन जावा. तर आलेले आहे ते हॉस्पिटलमध्ये आणि बघतेच तुम्ही की अजिबात काहीच गर्दी नाही. माझाच पहिला नंबर होता आणि बरं झालं आणि एकदम भारी वाटतं बघा असं हॉस्पिटलमध्ये आपणच पहिल्यांदा आहोत असं. कारण की इतकं का होतं, हेक्टिक जातं बघा ते डॉक्टरांचे थांबा, तिथे एक वेगळ्या प्रकारचा वास येतो ना, ते नकोसं होतं मला. डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी परत गोळ्या चेंज करून दिल्या आणि आता गोळ्या वगैरे चेंज करून आता मेडिकलमधून गोळ्या वगैरे घेते आणि भेटते तुम्हाला नंतर. अरे भैया कहाँ है? अरे वो पौधा लेकर गए थे ना हम, वो पूरा जल गया। ऐसे कैसे जल गया? फ्लावर वाला ऐसा लेकर गए थे, ये वाला, वो वाला लेकर गए थे, ये वाला कैसे जल गया? क्या ऐसे इतना गारंटी लेकर गए और पौधे जल रहे हैं, और ये भी जल रहे हैं। इधर आओ आप, इतने महंगे पौधे लेकर गए और जल गया। आपने बोला खत डालने के लिए, मैंने खत डाला, सब किया। एक पौधा ये वाला, अरे मैं कैसे झूठ बोलूं, बहुत सारे लेकर गए मैं घर में ऐसे थोड़ी रहता है। कितने महंगा, 400 रुपये का, वो भी इतना ही महंगा, और ऐसे करते क्या किसी का? अच्छा है तो देना चाहिए ना। पौधे तो देखिए ना, आप ले गए, मेरे यहाँ भी पौधे हैं, हेल्दी है ना, ऐसा थोड़ी। सुनो, ये भी लेकर गई, ये अच्छा है, मैं नहीं बोल रही कि ये अच्छा नहीं है। और ये इस पौधे का ऐसा ऊपर से ऐसा ये क्यों हो रहा है? ऐसा हो रहा है, ऐसा ये जो हो रहा है ना, ऐसा हो रहा है इधर। गर्मी की वजह से हो रहा है ना, तो क्या करना पड़ेगा? ज़्यादा दीजिएगा, मिट्टी तो गीली रहती है ना, अभी गर्मी बहुत है ना, उसकी वजह से। मुझे मिट्टी चाहिए था। और कितना मिट्टी कम डालते हैं आप लोग उसमें, पानी नीचे नीचे इतना जाता है थोड़ा। तो उस समय डालेंगे तो जितना ठंडिया में हटेगी उतना ही ना, पानी डालने के बाद। और कितना ऊपर की ऐसा मूड़ी रहते हैं ना, वो ऊपर आ जाता है फिर से, मिट्टी नीचे बैठ जाता है ना, इसकी वजह से वैसे हो जाता है। लेकिन खराब हो जाता है ना। मेरे को मिट्टी चाहिए, कितने का मिलता है? 60 रुपये का एक। क्या 60 रुपये का कितना? हाँ 60 kg रहेगा। 60 kg? 60। इतना तो आप कैसे भी देते हो? इतना ये जल गया। और मिट्टी भी अच्छे से, अभी जो पौधे लेकर गए ना उसके लिए मिट्टी लेने आई हूँ मैं, पता है आपको, उसके लिए मिट्टी लेने आई हूँ। तो पौधा आपसे लेकर गए, मिट्टी का भी फिर से मेरे को ले, अभी तो पौधा इधर से ही लेकर गए। मैं आपको वीडियो कॉल करके अभी घर जाके दिखाती, मैं झूठ नहीं बोलूँगी आपको। ऐसा बोले क्या कि आप झूठ बोले, लेकिन क्या होता है देखिए, उस समय सूखी मिट्टी रहती है, तो ऊपर हम लोग पूरा थोड़ा पानी रखने की जगह। लेकिन क्या करते पता है आप लोग, ये ऐसा कितना फिट लगाए ना, हमारा वाला ऐसा फिट नहीं लगाते आप लोग, थोड़ा ऊपर ही रख दिया होगा, कभी फिट नहीं रहता। मैंने बहुत सारे आपके देखो, ये लेकर गए, ये भी अच्छा है। मैं बोलती हूँ जो अच्छा है वो अच्छा है। अरे आपकी इस वजह से मुझे बहुत सारा लेना है, भैया को बोला मैंने बहुत सारा लेना है, ये मेरे को मुड़ ही गया सब पौधा लगाने का। देखो ना कितना अच्छे से फिट बैठा है आपने, मेरा कुछ एक ही पौधा ऐसा नहीं कि फिट बैठा है, ये तो पूरा जल गए। आपको मैं फ़ोटो भेजती हूँ, आपका नंबर दे दो मेरे को। सब कैसे फिट नहीं बैठता है, बोलो आप ही। नहीं ना, ऐसा मत क्या करो, क्योंकि ना वो पौधा लेकर इधर आने का नहीं होता है मेरे को। इधर ही रहता, लेकिन कितने पौधा लेकर आऊँ मैं इधर? उस टाइम तो मैंने बहुत सारे लेकर। आप आएंगे? अरे इतना छोटा छोटा झाड़ है, इसका क्या कटिंग करेंगे?
ऐसे नहीं बता रही हूँ। वो जाके कितना लेते चार्जेस बोलो तो। जाके देखेंगे क्या है नहीं है वो बताएंगे। ओके, उसका चार्जेस नहीं। कैसे बॉडी को केयर करना है एक बार जाके देख लेंगे। अरे मेरे को ना और ज़्यादा लेना है भाभी, लेकिन उसके वजह से मेरा मूड गया थोडा, क्या करूँ मैं। कैसे पौधा की केयर करना नर्सरीतल्या मॅडम सरशी बोलले, त्यानंतर सर आल्यानंतर शूटिंग वगैरे केलं नाही मी. त्यानंतर आलेले आहे किराणा दुकानामध्ये. मला ॲक्च्युली तांदूळ संपलेले होते घरचे, त्यामुळे मी त्या तांदूळ वगैरे घ्यायला आले. तर तांदूळ वगैरे घेतलं, कारण ऑन द वेच होतं ना, त्यामुळे मग तांदूळ वगैरे घेतलं आणि म्हणलं की जाऊया आता घरी, कारण की आता हे वजन घेऊन मला भाजी वगैरे आणायला जाणं शक्यच नव्हतं. त्या म्हणलं जाऊ दे तिकडे, आता फक्त एवढं 2च घेतलं. आणि मेन म्हणजे डिकीमध्ये बॅग नव्हती. बॅग नसली की खूप प्रॉब्लेम येतो बघा, त्यामुळे आता जाते मी घरी. तर बघा आले घरी. तुम्हाला वाटतं हातात काय नाही, घेतलेले तांदूळ इथं ठेवले हे बघा. आणि माती बघा इथे, एक मिनिट दाखवते. तर बघा ही माती आणली मी, 50 रुपयाची माती आणली. तांदूळ इथं ठेवलेत. आता देवाला दिवा लावायचेत आणखी. तर आता देवाला वगैरे दिवे वगैरे लावून घेते. तणीच तिकडं आहेच, तर म्हणलं आता आपणच लावून वगैरे देवाला दिवं लावून घ्यावं. इथे बघा स्वामींचं मस्त असं माझ्या बड्डेला हे गिफ्ट मिळालेलं होतं. घरची आपली आहेच इथे स्वामींची मूर्ती, पण हे बड्डेला गिफ्ट भेटलेलं होतं. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग इथंच थांबवते. बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.